जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय आणि समर्थांनी श्रवण निरूपण हा विषय अत्यंत विस्तारानं आपल्याला सांगितला. 7व्या दशकातील 8व्या समासामध्ये तर त्यांनी सांगितलंच. पुढे आपण 9वा समासही पाहत आहे, ज्यात श्रवणाचं महात्म्य, महत्त्व आणि श्रवण नेमकं कसं करावं आणि कशाचं करावं हे सगळं समर्थ सांगतात. काल ज्या आपण ओव्या पाहिल्या त्यातून समर्थांना असं सांगायचं होतं की आपली दृष्टी कशी पाहिजे श्रवणाप्रती, कशाच्या उद्देशानं आपण श्रवण केलं पाहिजे आणि कोणतं श्रवण त्यागलं पाहिजे. हीच गोष्ट अनेक उदाहरणांनी समर्थांनी आपल्याला पटवून दिलेली आहे. त्यांच्या ओव्या एक एक करत आपण पाहत जाऊया आणि त्या ओव्यांनंतर समर्थांना जो महत्त्वाचा उपदेश द्यायचा आहे तोही पाहूया. ज्ञानी असं पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन इच्छे सारिखे, परमार्थ्यास परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासूनी, योगी असं पाहिजे योग, भोगी असं पाहिजे भोग, रोगी असं पाहिजे रोग हरती मात्रा, कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास तर्कवाद, भाविकास संवाद गोड वाटे. समर्थांना सांगायचं आहे की जो जसा आहे तशी त्याची आवड असते आणि त्या आवडीप्रमाणे तो श्रवण करेल. पण असं सांगण्याचं समर्थांचं कारण काय आहे तेही आपण यथावकाश पाहूया. समर्थ म्हणतात, पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अधेन प्राप्ती, कळावंता आवडती नाना कळा, हरिदासा आवडे कीर्तन, शुचिस्मंता संध्या स्नान, कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते, प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. जो जसा आहे त्याची त्याची आवड हे समर्थ सांगतात, पण त्याचं कारण असं आहे, आवडीप्रमाणे आपण श्रवण करायचं नाही आहे. हा भाग समजून घेणं अत्यावश्यक आहे. नाहीतर प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाजवळ आहे, जो तो त्याच्या त्याच्या आवडीनं श्रवण करेल, पण ते समर्थांना अपेक्षित श्रवण होणार नाही. अद्वैत ग्रंथांचं परमार्थाचं श्रवण होणार नाही. म्हणून समर्थांनी ही यादी दिलेली आहे. पुढे पहा ते काय म्हणतात. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळज्ञान, रागज्ञानी तान मान मूर्छना पाहे, योगाभ्यासी पिंडज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान, नाडीज्ञानी मात्राज्ञान पहा तुसे, कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी, टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे, मूर्ख होये नादलुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पापबुद्धी लावून आंगी, एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती, आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहाती नाना धर्म इच्छे सारिखे, मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा वर्णू पाहे, ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ, परी परत्र साधने विण म्हणून येते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. अनंत लोकांचं वर्णन समर्थांनी या ओव्यांमधून केलं. ज्याला गाणं आवडतं तो गाणं ऐकत बसतो, ज्याला जो विषय आवडतो त्या विषयाचा अभ्यास तो करत बसतो. हे समर्थ सांगतायत अशासाठी, कारण आपल्याला आपलं सगळं बाजूला ठेवून जे खरं श्रवण आहे त्यात रमायचं आहे. आपल्या प्रकृतीच्या उर्मी बाजूला ठेवून सद्गुरूंकडून श्रवण करून घ्यायचं आहे. नाहीतर आपण श्रवण वाचन मनन यातही करमणूक करून घेऊ, खरं श्रवण करून घेणार नाही. ही समर्थांची तळमळ आहे. म्हणून तर सगळी यादी दिल्यानंतर समर्थ म्हणाले, ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती,
नाना पुस्तके वाचिती सर्व काळ. आज अमुक महाराजांचं निरूपण आहे तिकडे जाऊन बसला, उद्या तमुक महाराजांचं निरूपण आहे तिकडे जाऊन बसला, परवा आणखी कोणता उत्सव, तेरवा आणखी कोणती कथा, आणखी कोणता उपक्रम. सतत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचं श्रवण हे समर्थांना अपेक्षित नाही. सतत वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन हेही समर्थांना अपेक्षित नाही. असं करायच्या ऐवजी कुठेतरी स्थिर होऊन खरं परमार्थ श्रवण करणं आवश्यक आहे. आता आपण हा विषय थोडा सखोलतेनं समजून घेऊया. अशी कल्पना करूया की श्री महाराज, शिर्डीचे साईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी हे सगळे एका काळामध्ये उपस्थित आहेत आणि त्या काळात आपणही श्रवणाचे प्रयत्न करत आहे. आज गोंदवलेकर महाराजांकडे जाऊन श्रवण केलं, उद्या आपण अक्कलकोटला जाऊन स्वामी काय म्हणतायत ते ऐकलं, परवा आपण शिर्डीला गेलो, मग त्याच्यानंतर शेगावला गेलो. यात आपल्या हाताला नेमकं काहीही लागणार नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण कुठेही जाऊ, मग श्री महाराज असतील, नाहीतर गजानन महाराज असतील किंवा अक्कलकोटचे स्वामी असतील, तिथं जाऊन आपल्याला स्थिर होणं आवश्यक आहे. नेमका परमार्थ समजून घेणं आवश्यक आहे. असं पहा, एक डोंगर असतो, तो वेगवेगळ्या दिशांनी चढता येतो. जो जसा चढेल तशा पाऊलखुणा मागे पडत जातात. तसं वेगवेगळ्या प्रकारची साधनं करून आत्मज्ञान सगळ्यांनी प्राप्त केलं असेल, पण आपण ज्यांच्याकडे ठरवून श्रवण करतो त्या संत महात्म्याच्या पाऊलखुणा आपल्याला मिळतात, त्याही प्रसाद रूपानं. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, पहा, मी भगवंताच्या नामाव्यतिरिक्त अन्य काही केलंच नाही, तर मी दुसरं काय सांगणार? मी जी साधना केली तीच मी सांगणार. आता आपण जर असं ठरवलं की आपल्याला नामस्मरण साधनेमध्ये स्थिर व्हायचं आहे, तर मग जे श्री महाराज म्हणतात की मी या व्यतिरिक्त काही केलंच नाही, तर त्यांचं आपण ऐकणं प्राप्त आहे. पण त्यांचं ऐकताना अन्य कुणाचं आपण ऐकायला लागलो तर आपल्या साधनेमध्ये बुद्धिभेद निर्माण होतात. अरे हे तर असं म्हणतात, मग असं कसं? मग ते तर तसं म्हणतात, मग असं कसं? असं जेव्हा आतमध्ये निर्माण व्हायला लागतं तेव्हा आपण आपल्या साधनेमध्ये स्थिर राहू शकत नाही. साधनेतील स्थिरता ही अंतिमतः महत्त्वाची आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की तुमच्या परमार्थाचं श्रवण कर्मणूक होता कामा नये. कर्मणूक हा शब्दही त्यांनी वापरला. परी परत्र साधने विण म्हणू नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. कर्मणा म्हणजे कर्मणूक. मुळात आपण जे ऐकतो ते आत्मज्ञानासंदर्भात नाही. आणि समजा आत्मज्ञानासंदर्भात जरी आपण ऐकलं, पण आवडी सारिखे ऐकती नाना पुस्तके वाचिती हेच आपण करत बसलो, तरीही आपल्या पदरात काही पडणार नाही. आज विवेकानंदांचा अभ्यास केला, उद्या योगी अरविंदांचा अभ्यास केला, परवा गुरुदेव रानडेंचा अभ्यास केला, मग गोंदवलेकर महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, मग थोडी ज्ञानेश्वरी पण वाचली, मग थोडा दासबोध पण वाचला, पण यात काळ मात्र निघून गेला. इकडे समर्थ आपलं लक्ष वेधत आहेत. ते म्हणतायत की एकदा नीटपणानं समजून घ्या की आपल्याला काय हवं आहे, आणि ते खरं म्हणजे सर्व संतांनी एकसारखं सांगितलेलं आहे. पण आपण एकदेशी असतो. जसं आज या गावी असू तर त्या गावी नाही असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळं आपण देहात असताना एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव हे जे समर्थ म्हणतात तसं दृढ धरावं लागतं. आता रामकृष्ण परमहंस असतील, नाहीतर स्वामी स्वरूपानंद असतील, नाहीतर गोंदवलेकर महाराज किंवा संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, सर्वांनी स्वरूप प्राप्तीबद्दलच उपदेश केलेला आहे, आत्मज्ञानाबद्दलच उपदेश केलेला आहे. मात्र आता त्या महात्म्यानं देह ठेवलेला आहे. मग आता देहामध्ये जे विद्यमान महात्मे आहेत, संत सत्पुरुष आहेत, त्यांपैकी सुद्धा एक निवडून आपल्याला तिथं स्थिर व्हावं लागतं. त्यामध्ये आपण जर उड्या मारत राहिलो तर केवळ आपण कर्मणूक करत राहिलो हे समर्थ आपल्याला सांगतायत. पुस्तकं वाचू नका असं समर्थ सांगत नाहीत. पहा, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ असं ते दासबोधामध्येच सांगतात. त्यांनीच सांगितलेल्या दासबोधात. म्हणजे दासबोध वाचणं त्यांना अपेक्षित आहेच ना. पण अनेक पुस्तकेच केवळ वाचत राहिलो आहे. चकार महत्त्वाचा आहे बरं का. अनेक पुस्तकेच केवळ वाचत राहिलो आहे असं आपलं होता कामा नये. कुठेतरी थांबून स्थिर होऊन विश्वास ठेवून श्रद्धेनं
तिथं जी साधना सांगितली जाते ती आपली आपण करणं आवश्यक आहे. तर आपली प्रगती होईल, तर आपल्या पदरात काहीतरी पडेल. नाहीतर इकडे गेला तिकडे गेला, हे वाचलं ते ऐकलं, हे करण्यात जन्म निघून जाईल, ही अडचण आहे. आपल्याला मिळालेला नरदेह मर्यादित काळासाठी आहे. असं नाही आहे की भगवंत म्हणतोय तुला हवं त्यांचं ऐकत बस, एकदा तुझं ठरलं, काय 100 वर्षांनी ठरेल, नाहीतर 1000 वर्षांनी, की मग तुला साधनेसाठी आणि 50 वर्ष देतो. असं असतं तर मग समर्थांना हा बोध करावाच लागला नसता. पण आपले श्वास मर्यादित आहेत, त्यातही परमार्थ विषय समजून घेण्यासाठी पुष्कळ काळ निघून जातो. आद्य शंकराचार्य किंवा श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांसारखे महात्मे म्हणा, किंवा श्री महाराजांचं बालपण पहा. त्यांच्या बालपणीच परमार्थातील जी प्रगल्भता त्यांच्या ठिकाणी होती ती सर्वसामान्यांच्या ठिकाणी असत नाही. आपल्याला 5, 6, 8, 10 या वर्षात आपण काय करत होतो हे नीट आठवणारही नाही, आणि आठवलंच तरी ते निश्चित समर्थ रामदासांसारखं किंवा श्री महाराजांसारखं वर्तन नसणार. समर्थ रामदास बालपणीच म्हणाले, चिंता करीतो विश्वाची. हे अवतारच आहेत, निराळा जन्मच आहे तो, दिव्य जन्म. परमार्थाची समज घेऊनच ते अवतीर्ण झाले आहेत, तर त्यांना तो भाव तिथंपासूनच आलेला असतो. पण आपल्या बाबतीत पहा, आपलं तारुण्य यावं लागतं तेव्हा कुठे शब्द थोडेफार कळतात, पण तरुण वयात सुद्धा परमार्थाकडे वळणारे किती असतात. तरुण वयात अन्य प्रलोभनं पण असतात, त्या वयातल्या त्या गोष्टी असतात, शिक्षण, नोकरी इत्यादी घटना असतात, लग्न, प्रपंच इत्यादी गोष्टी असतात. यातून वेळ मिळून समजा परमार्थ विषय समजायला लागला, कळायला लागला, तरीही त्याबद्दलच्या शंका, कुशंका, अनेक तर्क हे आडवे येतात. या सगळ्यातून सुटून समजा श्रद्धा निर्माण झालीच, जी की कृपेनंच निर्माण होईल, तरीही त्या श्रद्धेच्या ठिकाणी स्थिर होण्यात काही वर्ष निघून जातात. पहा, इथंपर्यंत यायला जर एखाद्याची 40शी आली आणि त्यानंतरही समर्थ म्हणतायत त्याप्रमाणे तो आवडीप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी वाचायला लागला, ऐकायला लागला, तर मग तो साधना कधी करणार? समर्थ म्हणतायत तातडी करा, लवकरात लवकर समजून घ्या, आणि एकदा समजलं की आपले सद्गुरू आपली साधना पक्की करून तिथे स्थिर राहा. करमणुकीसाठी परमार्थ श्रवण करू नका. आपल्या मनाचं रंजन व्हावं म्हणून उद्योग करत बसू नका. पहा, या यात्रेला आपण जातो, त्या यात्रेला जातो, हे सगळे उद्योग आपण करतो कारण आपण आपल्या साधनेमध्ये स्थिर असत नाही. ती स्थिरता समर्थांना अपेक्षित आहे, दोन्ही ठिकाणी बरं का. केली जाणारी साधना, मग नामस्मरण असेल किंवा ध्यान असेल, आणि त्या साधनेच्या संदर्भानं होणारं अनन्यतेचं श्रवण, सगळे शब्द महत्त्वाचे आहेत. ते श्रवण साधनेच्या संदर्भातलं पाहिजे, आणि ते श्रवण अनन्यतेनं घडलं पाहिजे, अन्य कोणाकडूनही नाही. आपण ज्यांना सद्गुरू मानलं त्यांच्याचकडून श्रवण. असं जर आपण आपल्या मार्गावरती दृढ राहिलो तरच आपल्या पदरात काहीतरी पडेल, नाहीतर केवळ शीण आहे. म्हणून तळमळीनं समर्थांनी या सगळ्या ओव्या सांगितल्यात. गायकाला गाणं आवडतं किंवा एखाद्या अभ्यासकाला अभ्यासच केलेला आवडतो, एखाद्या भाविकाला निरूपण ऐकलेलं, गोष्टी ऐकलेलं आवडतं, ही यादी समर्थ का देतात? आपली आवड आपल्या प्रकृतीतून आलेली आहे, आणि आपली प्रकृती रजतम सत्वातून निर्माण झालेली आहे. या सगळ्यामध्ये आपल्या अभिमानाचा आणि अहंकाराचा पाया नांदत आहे. आपल्याला जे आवडतं तेच करणं योग्य असं परमार्थात नसून, सद्गुरू जे सांगतात तेच करणं योग्य हा परमार्थातील शिरस्थ आहे. आता आपल्याला जे आवडतं तेच समजा सद्गुरूंनी सांगितलं, तर ती सद्गुरूंची विशेष कृपाच समजावी की आपल्याला नामस्मरणच आवडत होतं आणि सद्गुरूंनीही आपल्याला नामस्मरणच करायला सांगितलं. पण कधीकधी सद्गुरू विपरीतही सांगतात. श्री महाराजांच्या चरित्रातच एक गोष्ट आहे पहा. एका मनुष्याची शंकरावरती भक्ती होती आणि शंकराशिवाय अन्य कुणीही खरं नाही असा त्याचा भाव होता. पण त्याला श्री महाराजांनी रामनामाचा उपदेश केला. श्री महाराजांच्या दृष्टीनं नंतर तो वळला आणि रामनामामध्ये तल्लीन होऊन गेला. ही परमार्थ मार्गातील सूक्ष्मता आहे जी समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर निरूपणकार, कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार अनंत आहेत,
आजही समाजात शेकडो लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारांनी कीर्तन करतात. सर्वच उत्तम आहेत, पण आपण कुठेतरी स्थिर व्हावं लागतं. आज काय श्रावणात अमुक अमुक कीर्तनं तिकडे निघून गेला, उद्या काय तो उत्सव आला मग तिकडे निघून गेला, मग मार्गशीर्षात श्री महाराजांचा उत्सव मग तिकडे निघून गेला. अशी भरकट करू नका हे समर्थ आपल्याला सांगतायत. आपण जर उपासनेमध्ये स्थिर झालो तर त्याचा प्रभाव खूप प्रकर्षानं दिसून येतो. एक दगड आहे, त्याच्यावर बादलीभर पाणी ओतलं तर फक्त तो ओला होईल, थोड्या वेळानं कोरडा होईल. पण त्याच दगडावरती एक एक थेंब पडत राहिला तर जिथे थेंब पडत आहे तिथं दगडाला भेग पडते. इतकी अनन्यतेमध्ये आणि सातत्यामध्ये शक्ती आहे. हीच शक्ती गौतम बुद्ध असतील, रामकृष्ण परमहंस असतील, श्री महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, सगळ्यांनी सांगितले. रामकृष्ण म्हणत नाहीत का, 5-5 फुटाचे 10 खड्डे खणण्यापेक्षा एकाच ठिकाणी 50 फूट खणा म्हणजे पाणी लागेल. तसं आपलं श्रवणाच्या बाबतीत, मनन चिंतनाच्या बाबतीत पाहिजे. समर्थ म्हणतात, गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण बोलोची नये. ज्या निरूपणामध्ये आत्मज्ञानाचं विवेचन नाही, आत्मज्ञानाबद्दल समजावून सांगितलेलं नाही, ते खरं निरूपणच नाही, असं समर्थांचं विधान आहे. असं म्हणून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोची ग्रंथ पैल पार पाववी विवेके. खूप झालं हे सांगून. आपण हे लक्षात ठेवावं की परमार्थ ग्रंथांचंच श्रवण करावं, अद्वैत ग्रंथांचंच, त्यांचाच अभ्यास करावा. आणि मुख्यतः आपल्या श्रवणामध्ये मगाशी सांगितलं तसं अनन्यता सांभाळावी, एकविधता सांभाळावी. कर्मणूक म्हणून कुठल्याही श्रवणाचा आणि अभ्यासाचा वापर करून घेऊ नये. असं पहा, जसं वेगवेगळ्या इंद्रियांचं समाधान आहे तसं बुद्धीचंही समाधान आहे. ज्ञानेश्वरी आणखी सखोलतेनं कळायला लागली, शाब्दिक बरं का, तरी बुद्धीचं समाधान मिळतं. मग उपनिषद समजायला लागली तर आणखी बुद्धीचं समाधान मिळतं. मग वाटतं जरा योग वसिष्ठ पाहूया, तेही समजायला लागलं तर बुद्धीचं समाधान मिळत राहतं. पण असं शाब्दिक ज्ञान गोळा करून आत्मानुभूती येणार नाही. त्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये स्थिर व्हावं लागतं. आणि तिथं स्थिर व्हायला अर्थातच सद्गुरू आणि त्यांच्या ठिकाणी होणारं श्रवण स्थिर असावं लागतं. समर्थ म्हणतात, परमार्थ ग्रंथांच्या व्यतिरिक्त असलेले ग्रंथ आत्मज्ञानाच्या दृष्टीनं आपल्या उपयोगाचे नाहीत. म्हणून ज्या ग्रंथांमध्ये नित्यानित्य विचार सांगितलेला आहे, साराचा उपदेश केलेला आहे, म्हणजे सार काय आसार काय याबद्दलचं विवेचन आहे, तोच ग्रंथ आपल्यामध्ये विवेक उत्पन्न करू शकेल. पहा, श्री महाराजांचं आजच्या तारखेचं प्रवचन वाचून काहीतरी परिणाम होतोच ना. पुन्हा पुन्हा वाचून तोच परिणाम आणखी दृढतेनं व्हायला लागतो. आपण अंतर्मुख होत होत नाम घ्यायलाच लागतो. पण आपण त्या दिशेनं पावलं टाकली नाहीत तर नामही होणार नाही. बऱ्याच जणांच्या बोलण्यात येतं, नाम घेण्याची खूप इच्छा आहे हो, पण होतच नाही. ही आपली खोटी सबब आपण जर आपलं श्रवण सांभाळलं, चिंतन मनन सांभाळलं तर निघून जाईल. ही खोटी सबब देणं आपण बंद करू आणि खरोखर नामाला लागू. नित्यानित्य विचार ही विवेकाची व्याख्या आहे, पण हा विवेक काही दृश्य नाही. आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या पटलांवर होणारा तो संस्कार आहे. हा संस्कार सद्गुरू कृपेनं होतो. खरं पाहता सद्गुरूंच्या कृपेनंच विवेकाचा जन्म अंतरात होतो आणि त्या विवेकाचा हात धरून वैराग्याला सोबत घेऊन साधक आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. मग ज्या ग्रंथात वैराग्याचं विवरण नाही, ज्या ग्रंथात विवेक समजावून सांगितला नाही, त्या ग्रंथांचा अभ्यास काय कामाचा. आणि समजा एखाद्या ग्रंथात विवेक आणि वैराग्य आपल्याला सापडला आणि आपण जर तिथे स्थिर राहिलो नाही तरीही ते उपयोगाचं नाही. म्हणजे अद्वैत ग्रंथ असणं आणि त्या ठिकाणी स्थिर राहणं आणि अनन्यतेनं सद्गुरूंकडून तो समजून घेऊन सद्गुरूंना मग शरण जाणं, त्यांच्याकडून साधना घेणं आणि ती साधना निष्ठेनं करणं, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत.
तर परमार्थ आपल्याच्यानं होईल. असा हा श्रवण निरूपणाचा 7व्या दशकातील 9वा समास. आपण आपली उजळणी अशीच सुरू ठेवणार आहे. पुढे 7व्या दशकातील 10वा समास आहे देहांत निरूपण. तोही आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.